मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण असं बघणार आहोत. बापू ही मुक्ताच्या आईला म्हणत असतात की माधवीताई, जोपर्यंत हे प्रकरण शांत होत नाही तोपर्यंत मुक्ताला तुमच्याच इथे ठेवा असं म्हणत असतात. तर माधवी मात्र खूपच भडकते आणि म्हणत असते, बापू हे तुम्ही सांगायची गरज नाही, मी आता मुक्ता या घरात कधी येईल हे मी सांगत नाही असं म्हणत मुक्ता रडतच म्हणत असते, आई मी तिकडे येणार नाही, कारण सई माझ्याशिवाय राहू शकत नाही आणि मी सईशिवाय असं म्हणतच इंद्राला खूप राग येतो आणि इंद्रा म्हणत असते, सईची काळजी करू नकोस, आम्ही आहोत सईसाठी असं म्हणतच मुक्ताला इंद्रा ही धक्के मारून बाहेर काढते आणि धक्का देतच बाहेर लोटते. तर तेवढ्यातच तिथे सागर येतो आणि सागर हा मुक्ताला पकडतो आणि घरात परत घेऊन येतो आणि म्हणत असतो, ज्या बाईने आपल्या घराची इज्जत राखली त्या बाईला म्हणजेच या घरच्या लक्ष्मीला घराबाहेर जायची काहीही गरज नाही, यामध्ये त्यांची काहीही चूक नाही. तर इंद्रा म्हणत असते, अरे सागर हे काय बोलत आहेस. तर तेवढ्यातच सागर हा स्वातीला आणि स्वातीच्या नवऱ्याला कार्तिकला घेऊन तर स्वातीला आणि कार्तिकला तिथे बघून सर्वांना खूप मोठं आश्चर्यच वाटतं. तर इंद्रा म्हणत असते, अगं स्वाती तू कधी आलीस दुबईहून इकडे. तर स्वाती म्हणत असते, मी सर्व काही सांगेल. आणि स्वाती ही मुक्ताजवळ जाते आणि म्हणत असते, मुक्ता तू काही टेन्शन घेऊ नकोस, तुझी इच्छा होती ना भाईने याच्यामध्ये यावं, तर आता असं म्हणत असते आणि स्वाती हे सर्व काही प्रकरण सांगत असते. तर सर्वांच्याच पायाखालची जमीनच हादरते. तर स्वातीचा नवरास म्हणजे कार्तिक हे सर्वांची माफी मागतो आणि म्हणत असतो, मुक्ता वहिनीने सर्व दागिने मला दिले, मी आहे तो असं म्हणतो. तर ते ऐकून इंद्राच्या मात्र पायाखालची जमीनच सरकते. तर इंद्रा ही मुक्ताची माफी मागते आणि तिला स्वतःचीच लाज वाटत असते. तर इकडे सागर पुढील भागामध्ये सागर हा मुक्ताला प्रॉमिस करत असतो, आपल्यामधला कधीही विश्वासाला तडा जाणार नाही असं मी तुम्हाला वचन देतो असं मुक्ताला म्हणत असतो. तर अशीच अपडेट बघण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.